तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. 10th महाराष्ट्र बोर्ड एक्झाम 2025 करिता मोस्ट इम्पॉर्टंट बोर्ड लेवल क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सेम पेपर पॅटर्ननुसार बोर्ड एक्झाम 2025 मध्ये पेपर पाहायला मिळणार आहे. सोबतच याच कृतीपत्रिकेची जे तुम्हाला पूर्ण जो पॅटर्न दिलेला आहे तोच पॅटर्न तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे. सोबतच बोर्ड एक्झाम लेवलचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत, म्हणजे हा पेपर बोर्ड एक्झाम 2025 करिता खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच हा पेपर तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण फायदा होणार आहे. आणि कशा प्रकारे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे, म्हणजे 80 आउट ऑफ 80 मार्क्स तुम्हाला कशा प्रकारे घ्यायचे आहे, कशा प्रकारे तुम्हाला कृतीपत्रिकेसाठी सूचना दिलेल्या असतात आणि ते तुम्हाला फॉलो करून तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स घ्यायचे आहे. कारण खूप सारे विद्यार्थी ते मायनर मिस्टेक करतात, त्यामुळे त्यांचे मार्क्स काटले जातात. सोबतच यावर्षी तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात आणि हा पेपर पाहिल्यानंतर इझिली तुम्ही 75 to 78 मार्क्स घेऊ शकता इझिली. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण पेपर पाहून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. थोडी स्पीड म्हणजे 1.2x तुम्ही स्पीड करून व्हिडिओ पाहू शकता, परंतु पूर्ण व्हिडिओ पहा. विद्यार्थी मित्रांनो, बघा बोर्ड एक्झाम 2025 करता तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी फर्स्ट पेज पेपरचं तुमचं कसं असणार आहे. ठीक आहे, सर्वात अगोदर तुम्हाला येथे विषय दिलेला असतो. सोबतच बघा तुमची सेकंड थर्ड लँग्वेज जे पण असली ती दिलेली असते. नंतर तुम्हाला टाइम मेन्शन असतो, नंबर ऑफ पेजेस अँड मॅक्झिमम मार्क्स 80. ठीक आहे, आणि त्यानंतर येतात कृतीपत्रिकेसाठी सूचना. आता हे सूचना सर्वात अगोदर पाहून घेऊया आणि पेपर पॅटर्न समजून घेऊया. तर चला पेपरला स्टार्ट करूया. त्या अगोदर तुम्हाला हा पेपर तुमच्या जवळपास 3 ते 4 मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे आणि सर्वांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि डोंट वरी, पुढे मी सांगणार आहे कशा प्रकारे तुम्हाला आन्सर शीट डाउनलोड करायची आहे. आणि सर्वात अगोदर IMP क्वेश्चन मी तुम्हाला टिकमार्क करून देणार आहे, ते तुम्हाला बोर्ड एक्झामच्या अगोदर रटून जायचे आहे. ठीक आहे, बघा दिलेल्या सूचना काय तुम्हाला पेपरच्या अगोदर समजायला हव्या, की दिलेल्या सूचनानुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्या. म्हणजे तुमची जी आकलन कृती असते, ठीक आहे, मी तुम्हाला पुढे समजून सांगणार आहे, त्यामध्ये आणि व्याकरण यामधील तुम्हाला आकृती म्हणजे तुमच्या जे डायग्राम असतात ते काढावे लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला अशा प्रकारचा बॉक्स दिलेला आहे. ठीक आहे, तो बॉक्स तुम्हाला काढावा लागतो आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला आन्सर लिहावं लागतं, तेव्हा मार्क्स मिळतात. ठीक आहे, त्यानंतर बघा आकृत्या हे पेनानेच काढाव्यात. खूप सारे विद्यार्थी मिस्टेक करतात, पेन्सिलचा यूज करतात, तर पेन्सिलचा यूज तुम्हाला करायचा नाही आहे. ठीक आहे, हे टाळा विद्यार्थी मित्रांनो. नंतर बघा उपयोजित लेखनातील कृतीसाठी सूचना आणि निवेदन या कृतीसाठी आकृत्या काढण्याची आवश्यकता नाही. आता बघा हे जे कृती आहे किंवा उपयोजित लेखन काय आहे, तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन दिलेले असतात, त्यामध्ये तुम्हाला आकृती काढायची नाही. आकृती काढली तर तुमचे मार्क्स काटले जातील, हे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तसेच त्या कृती लिहूसुद्धा नाही, म्हणजेच तुम्हाला ते कृती लिहायच्या पण नाही, तुम्हाला काही करायचं आणि त्यामध्ये कशा प्रकारे आन्सर लिहायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर बघा विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 हे बघा खूप इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5(2) मध्ये सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1 अपठित उतारा वाचून त्या उताराचा 1/3 सारांश लिहायचा असतो. खूप इम्पॉर्टंट आहे आणि फ्रीचे मार्क्स आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना समजतच नाही विभाग 5 मध्ये काय करायचं. डोंट वरी, पेपर स्टार्ट होताना मी तुम्हाला सांगून देणार आहे. बघा स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला मोस्टली लक्ष द्यायचं आहे की तुमचा जो पेपर आहे तो नीटनेटका तुम्ही लिहून काढला किंवा स्वच्छ लिहिला तर इझिली तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. चला पेपरला करूया स्टार्ट. त्याबद्दल आतापर्यंत तुम्ही लाईक नसेल केलं लाईक करून घ्या. जवळपास 1000+ लाईक या व्हिडिओला यायला हवेत आणि शेअर तर तुमच्या मित्रापर्यंत नक्की करा. चला विभाग 1 तुमचा गद्य येतो, जो पठित गद्य असतो. म्हणजे तुम्हाला हा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला पूर्ण उतारा दिलेला आहे किंवा मी म्हणू शकतो की एखादा पठित गद्य तुम्हाला दिलेला आहे. तर बघा, पण विचार करण्यासाठी कोणती वेळ मला सर्वात आवडते. बघा हे वाचताच तुम्हाला कळेल की कोणत्या म्हणजेच पद्य विभागातून हा पद्य म्हणजेच एक सारांश किंवा आपण म्हणू शकतो एक पॅराग्राफ उचललेला आहे. बघा चौकटी पूर्ण करा, किती सोपी आहे, तुम्ही वाचताच तुम्हाला कळलं पाहिजे. येथे एक ट्रिक यूज करा. सर्वात अगोदर तुम्हाला प्रश्न वाचून घ्यायचा आहे, म्हणजेच बघा तुमचा नंबर 1चा प्रश्न. त्यानंतर बघा येथे तुम्हाला दिलेला आहे नंबर 2 की आकृती पूर्ण करा की तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला काय काय दिसले. तर सिंपल 4 तुम्हाला लिहायचे आहे. तुम्हाला समजतं म्हणजे तुम्ही वाचताच तुम्हाला समजायला हवं की पावसाळ्यात काय, तर पावसाळ्यात दिशा धुसर बनतात. तर सिंपल तुम्हाला तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्य लिहायची असतात. ठीक आहे, नंतर तुम्हाला कधी कधी पाऊस रिमझिम असता करतो, कधी कधी पाऊस धोधो पाऊस पडतो. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 पॉईंट लिहायचे बस. नंतर सोमत बघा प्रत्येकाची विचार अँड देन मग तुम्हाला हेच करायचं आहे की तुम्हाला सर्वात अगोदर या पॅराग्राफ रिगार्डेड जे क्वेश्चन आहे ते रीड आउट करून घ्यायचे आहे. चला मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो, बाकी तुम्हाला कशा प्रकारे पेपर लिहायचा आहे ते ट्रिक सांगत आहे. तर हे इझिली तुम्ही पाहू शकता. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आन्सर पण सांगू शकतो की बघा गॅलरीत खांबाला लावलेला काय होता, सिंपल आहे आरसा. तुम्ही अशा प्रकारे याचा आन्सर लिहू शकता. नंतर बघा या मजल्यावर लेखकाचा रहिवासी, तिसऱ्या मजल्यावर, कोणत्या मजल्यावर होता तर तिसऱ्या मजल्यावर. त्यानंतर बघा देखाव्याचे मुख्य शब्द काय होतं, नमस्ते.
तर इझिली तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. नंतर कारंजाप्रमाणे उडणाऱ्या काय होत्या, कल्पना होत्या जे कारंजाप्रमाणे उडायच्या, तर कल्पना अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचे असतात. तर हे इझी जे तुम्ही शोधू शकता ते मी तुम्हाला म्हणजेच पाहायला लावतो आणि त्यानंतर जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला टिकमार्क करून देतो. ठीक आहे, तर आपण शॉर्टमध्ये जे IMP क्वेश्चन आहे तेच फक्त पाहणार आहे, म्हणजे छोटा व्हिडिओ होणार आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत पाहणार. बघा येथे तुम्हाला सोमत विचारलं जातं, बस 2 ते 3 मार्क्स करता सोमत किती लिहायचं, जवळपास 8 जवळपास ओढी तुमच्या झाल्या पाहिजेत, 8 ओढी जवळपास इझिली तुम्हाला मिळणार आहे. डोंट वरी, आन्सर शीटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे किती लिहायचं आहे म्हणून. ठीक आहे, आता बघा हे तुमचे मार्क्स झाले कन्फर्म. नंतर बघा प्रश्न क्रमांक 1 आ करता तुम्हाला काय दिलेलं असतं की उत्तराच्या आधारे तुम्हाला कृती करायच्या असतात. बघा तुकडोजी महाराजांचा संदेश, तो सिंपल आहे. काय काय संदेश तुकडोजी महाराजांनी दिला हे तुम्हाला त्याच्यामध्ये शोधावं लागतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे 1-2 संदेश सांगून देतो. सत्य तेच बोला, म्हणजे सत्य बोला. ठीक आहे, नंतर बघा ग्रंथ वाचन करा. ठीक आहे, नंतर बघा अज्ञान नाहीसे करावे, अज्ञान नाहीसे करावे किंवा ज्ञान विज्ञानाची कास धरा. अशा प्रकारे जवळपास तुम्हाला 4 तुकडोजी महाराजांचे संदेश लिहायचे आणि हा पण जवळपास ओव्हरऑल तुम्हाला एक वेळेस क्वेश्चन रीड करायचे, त्यानंतर पॅसेजवर येतं आणि तुम्ही क्वेश्चन रीड करताच पॅसेज रीड केला तर तुम्हाला जेव्हा पॅसेज रीड करता तेव्हा इझिली कळून जातं की मी हा क्वेश्चन रीड केला आणि त्याचा आन्सर हे दिलेला आहे. आणि नंतर बघा इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, संताच्या शिकवणुकीतील तुम्हाला मूल्य लिहायचे आहे. तुम्हाला चार मूल्य लिहायचे. 4 मूल्य तुम्हाला इझिली 2 मार्क्स करता लिहिता येतील, पाहून तुम्ही लिहू शकता. काय तर आन्सर हेच आहे, माणुसकी जोपासणे, सुसंस्काराची जोपासना करणे, अन्य लोकांना त्रास न देणे. ठीक आहे, तर इझिली असे तुम्ही मूल्य लिहू शकता. नंतर येतं सोमत. बघा सोमत काही नाही, सिंपल तुम्हाला जवळपास 8 ओळी किंवा आपण म्हणतो ना 1 पेज असतं ना, 1 पेजमध्ये जवळपास अर्ध पेज जरी भरलं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. नंतर चला अपठित गद्यावरती येऊया. बघा अपठित गद्य तुम्हाला यामध्ये काय काय विचारलं जातं. बघा सिंपल आहे, मी तुम्हाला सांगितलं सर्वात अगोदर क्वेश्चन रीड करायचा. फॉर एक्झाम्पल बघा येथे दिलेलं आहे की उत्तरे लिहा, अनेकांच्या मनातला गैरसमज सांगा आणि लेखकाच्या मते बाष्कळ असलेला वाद लिहा. तर सिंपल आहे, 2 मार्क्स करता तुम्हाला 1 मार्क्स करता एका वाक्यात उत्तर विचारली तर तुम्ही इझिली लिहू शकता. हा पण तुम्हाला क्वेश्चन लिहिता येणार आहे. आणि सोबत बघा 2 मार्क्स करता अशा प्रकारे एक क्वेश्चन येतो. तर अपठित गद्य तुम्हाला जवळपास 4 मार्क्स करता अशा रीतीने क्वेश्चन विचारला जातो. नंतर येतं विभाग 2 पद्य. आता पद्यमध्ये बघा हे तुम्हाला जवळपास एक वेळेस हा जो पद्य विभाग दिलेला आहे तर हे एक वेळेस तुम्ही वाचून घेसाल. आणि यामध्ये बघा संत रामदास यांनी विचार करून सांगायला किंवा विचार करायला सांगितलेल्या गोष्टी कोणत्या होत्या, न वाचताच तुम्हाला कळायला हवं, अभ्यास जर केला तर येऊन जाईल, नाहीतर तुम्ही इझिली हे वाचून तुम्ही ॲन्सर लिहू शकता. मी तुम्हाला सांगून देतो, संत रामदासांनी विचार करून किंवा विचार करायला सांगितलेल्या गोष्टी, सत्याची वाट दृढ धरावी, नंतर ओके अपकीर्ती सांडावी आणि सत्कीर्ती वाढवावी. अशा प्रकारे याचा ॲन्सर येणार आहे. ठीक आहे, तर इझिली तुम्ही पाहून हे ॲन्सर लिहू शकता. नंतर कधीही करू नयेत अशा गोष्टी कोणत्या गोष्टी होत्या, इझिली 4 गोष्टी आहे की पैज किंवा होड लावू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये आणि पुण्यमार्ग सोडू नये. तर अशा प्रकारे 1, 2, 3, 4 2 मार्क्स करता तुम्हाला इझिली 4 येथे कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणून तुम्हाला इझिली शोधता येतं, त्यामधून तुम्हाला इझिली पाहता येतं. नंतर बघा पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे. बस आता यामध्ये बघा काय तुम्ही ट्रिक यूज करसाल, एक कोणती जर ओढी तुम्हाला आली तर त्या ओढी रिगार्डेड काहीतरी लिहून ठेवा 2 मार्क्स करता. ठीक आहे, इझिली तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा काव्य सौंदर्यामध्ये काय करायचं तुम्हाला, हे पण जवळपास इझीच येतं आणि काव्य सौंदर्य तुमच्या म्हणजे जो विभाग दिलेला आहे त्याच्याशीच रिगार्डेड असतं, तर ते तुम्ही इझिली लिहू शकता. नंतर बघा प्रश्न क्रमांक पुढील मुद्द्याच्या आधारे. बघा आता इम्पॉर्टंट पेपर इथनं स्टार्ट होत आहे विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला खूप जास्त भरभरून मार्क्स देणार आहे की पुढील मुद्द्याच्या आधारे कोणती एक किंवा एका कवितेसंबंधी तुम्हाला पुढील कृती सोडवा. IMP क्वेश्चन आहे आणि बोर्ड एक्झाम 2025 करता अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, फक्त कविता बदलू शकते. बघा वस्तू किंवा आश्वासक चित्र. ठीक आहे, मुद्दे तुम्हाला दिलेले आहे. आता प्रस्तुत कविता आणि त्याची कवयित्री तुम्हाला लिहायचं आहे. तर वस्तू किंवा आश्वासक चित्र तुम्हाला मुद्दा दिलेला आहे. आता कवितेचे कवी लिहून काढा, कवितेचा विषय लिहून काढा आणि प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहून काढा. बस हे IMP क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इझिली तुम्ही आउट ऑफ मार्क्स यामध्ये घेऊ शकता. डोंट वरी, आन्सर शीटमध्ये आन्सर दिलेलं आहे. आता बघा रसग्रहण. पुढील एक तुम्हाला काही जरी ओढी दिल्या, पुढील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. आता बघा रसग्रहण करा हे तुम्हाला यायला हवं. हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, जे इझिली तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देऊन जातात. नंतर बघा IMP क्वेश्चन आपण पाहणार आहोत, जसं की स्थूलवाचनमध्ये बघा काय येते तुम्हाला की पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती करा. तुम्हाला 3 कृती दिलेल्या असतात, 2 करायच्या असतात. बघा एक तर तुम्हाला स्पष्टीकरण किंवा स्पष्ट करा अशा प्रकारे येतं. एक तर बघा कोणते कार्य तुम्हाला दिलेले असतात आणि तुमच्या शब्दात ते स्पष्ट करायला लावले जातात. आणि नंतर बघा कोणता जरी एक शब्द तुम्हाला दिलेला तर किंवा एक शब्द किंवा आपण म्हणू शकतो एक टॉपिक आणि त्या टॉपिक तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचं आहे त्याबद्दल. ठीक आहे, तर क्वेश्चन रीड आउट करून आपण समजून घेऊया काय विचारलं जातं.
भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात लिहायचे आहे. बस ठीक आहे. नंतर हा जर तुम्हाला क्वेश्चन समजत नसेल तर बघा, गिरिजा कीर यांच्या येडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील ओके विनोद तुमच्या शब्दात लिहा. नंतर या व्युत्पत्ती कोशाचे कार्य तुमच्या शब्दात किंवा तुम्ही स्पष्ट करा. तर इझिली कोणते जरी दोन तुम्ही निवडले आणि त्याबद्दल लिहून काढलं तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातात. आता बघा, विभाग 4 तुमचा स्टार्ट होतो भाषा अभ्यासाचा, जो तुम्हाला व्याकरण यावरती अवलंबून असतो आणि व्याकरण घटकावर आधारित अशा कृती तुम्हाला दिलेली असतात. यामध्ये IMP टिकमा करून घ्या. बघा, पुढील सामासिक शब्द लिहा, विग्रह आणि ते सामाजिक शब्द किंवा सामाजिक शब्द त्यापासून विग्रह. तर अशा प्रश्नासाठी तुम्ही तयार राहा. जसं की 7 सागरांचा समूह, तर काय लिहाल तुम्ही? इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुम्हाला हे जे जवळपास व्याकरणाचा पार्ट आहे हा तुम्हाला करूनच घ्यायचा असतो. जसं की विग्रहचा सामाजिक शब्द काय येणार आहे की 7 सागरांचा समूह, तर काय येणार आहे? सप्तसागर. अशा प्रकारे तुम्हाला लिहून यायचं आहे. नंतर 10 किंवा 12, तर सिंपल आहे. अशा प्रकारे आलं तर 10 यामध्येच तुम्हाला आन्सर दिलेला आहे की 10-12. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. विग्रह किंवा सामाजिक शब्द किंवा सामाजिक शब्द त्याचा विग्रह करा. ठीक आहे. तर असंच तुम्हाला उलटपालट करून येऊ शकतो. तर हे लक्षात असू द्या, IMP क्वेश्चन आहे. नंतर येतं शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला वर्गीकरण करा असं आहे की प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. हे IMP विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. फक्त इथे तुम्हाला हे जे शब्द आहेत ते बदलून मिळतील. तर हे तुम्ही पाहून घ्या. जसं की बघा, प्रत्यय घटित म्हणजेच काय? प्रत्यय घटित म्हणजे यामधील एक तर अभिनंदन येतो. बघा, मी तुम्हाला इथे सांगून देतो आन्सर. 2 मार्क्स करताय. अभिनंदन हे आहे प्रत्यय घटित आणि नम्रता. ठीक आहे, नम्रता. आणि हे जे 2 राहिलेले आहेत ते उपसर्ग घटित यामध्ये लिहून काढायचे. बस. तर हे लक्षात ठेवा. प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित हे शब्द कसे तुम्हाला ओळखायचे हे पाहून घेजाल. नंतर येते वाक्यप्रचार. हे तर कोणाला जमतं. इथे तुम्हाला जवळपास 4 दिलेले आहेत की आगे दुडी घेणे, अशा प्रकारे 4 दिलेले आहेत तुम्हाला वाक्यप्रचार. त्याचा तुम्हाला अर्थ सांगायचा आणि उपयोग करायचा आहे. तर 4ही पण एक वेळेस तुम्ही पाहून घेसाल की काय होतं त्याचा अर्थ आन्सर शीटमध्ये. त्यानंतर बघा, भाषिक घटकावर आधारित कृती. प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला एक शब्दसंपत्ती क्वेश्चन येतो. त्यानंतर पुढील शब्दाचे वचन बदला. हे बघा किती सोपे आहे. पुढील शब्दातील समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांच्या 4 जोड्या तयार करा. बघा, अशा प्रकारचा क्वेश्चन येणारच आहे आणि याकरता तुम्ही तयार राहा विद्यार्थी मित्रांनो. बघा, काही नाही, सिंपल तुम्ही समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ओळखू शकता. जसं की बघा, अव्याहत. ठीक आहे, एक शब्द दिलेला आहे अव्याहत. आता याचा जो समानार्थी शब्द आहे अव्याहत म्हणजे काय? नेहमी. हे लक्षात असू द्या. बघा, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणून म्हणतो व्हिडिओ जो आहे तो विदाऊट स्किप बघा. त्यामुळे तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते तुम्हाला समजतील. आणि हे बघा, ज्यांना माहीत नाही की अव्याहतचा समानार्थी शब्द नेहमी आहे, ठीक आहे, त्यांचं काय? तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पूर्ण पाहून घ्यायचं आहे. बघा, नंतर दुष्कर्म. दुष्कर्म म्हणजे काय? दुष्कर्म म्हणजे दुरीत. ठीक आहे, दुरीत. त्यानंतर बघा, हे 4 राहिलेले आहे. जसं की आंधळा. आंधळ्याचं जे विरुद्धार्थी शब्द आहे तो काय येणार आहे? डोळस. आंधळा, डोळस. बघा, जवळजवळच दिलेलं आहे. आणि कमाल, किमान. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे म्हणजे शोधता यायला हवं समानार्थी विरुद्धार्थी. त्यानंतर वचन. बघा, वचन काय? सिंपल आहे क्वेश्चन. तुम्हाला जसं की केसचं जे आहे ते तुम्हाला वचन बदलायचं तर काय राहणार आहे? त्याचं केसचं हे केसच राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, कल्पना. कल्पना तर का कल्पनाचं कल्पनाच राहणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काही इझी शब्द देतात ज्याचं वचन मोस्टली तेच येतं. एक तर तुम्हाला जवळपास जसं की कल्पना विचारलं, अशा प्रकारे तुम्हाला विचारलं जातं की सेम कल्पना, तर कल्पनाच त्याचं वचन राहणार आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन येतात. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर तुम्हाला समजायला हवे. नंतर बघा, पुढील शब्दाच्या अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. कोणाला येणार नाही. बघा, सदा, सर्व काळ. एक तर तुमचा काळ होऊन जातो, एक तर सकाळ. ठीक आहे, किती सोपी आहे. नंतर बघा, लेखन नियमानुसार लेखन. आता यामध्ये इम्पॉर्टंट आहे की कोणतेही 4च तुम्हाला लिहायचे आहे. बघा, सिंपल आहे. अचूक शब्द ओळखायचा आहे. बट खूप विद्यार्थी यामध्येच गोंधळ करतात आणि हे IMP आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वच जे 6चे 6 आहे ना, हे IMP आहे. सर्वोच्च, स्फूर्ती, संयुक्तिक. नंतर बघा, पश्चाताप, परीक्षा आणि निसर्ग. मी तुम्हाला सांगून देतो कारण इम्पॉर्टंट आहे. बघा, तुम्हाला हे ओळखता यायला हवं. सर्वोच्च कसं येणार आहे? फर्स्ट येणार आहे का? नाही. हे पण नाही आणि हे पण नाही. ठीक आहे. तर सॉरी हेच येणार आहे. ठीक आहे. हां, लास्ट येणार आहे हे सर्वोच्च. ओके. तर हे तुम्हाला लिहायचं आहे. सॉरी, बघा, इथं असं कन्फ्युजन होतं, त्यामुळं तुम्हाला करेक्ट जो आहे ना ते निवडायच प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा, सर्वोच्च हे करेक्ट आहे. हां, हे रॉंग आहे, हे पण आणि हे पण. तर अशा प्रकारे गोंधळ होतो. बघा, माझा पण गोंधळ झाला. तर अशा प्रकारे तुमचा व्हायला नको, त्याकरता मी तुम्हाला IMP देतो की तुम्हाला हे सर्व एक वेळेस पाहून घ्यायचं आहे. नंतर बघा, स्फूर्ती. कोणतं येणार आहे? स्फूर्तीमध्ये तुम्हाला हे तर 2 नाहीच, हे तर जाऊ द्या. नंतर बघा, स्फूर्तीमध्ये तुमची जो मोस्टली फर्स्टच हेच आहे. तर हे तुमचं करेक्ट राहणार आहे. त्यानंतर बघा, यामध्ये संयुक्तिक. ठीक आहे, संयुक्तिक हे तर गेलं. त्यानंतर बघा, हे पण नाही आहे आणि 2 या 2 पैकी राहणार आहे. तर इथं संयुक्तिक राहणार आहे. बघा, हे. ठीक आहे. हां, तर हे करेक्ट राहणार आहे. त्यानंतर बघा, पश्चाताप. बघा, व्यवस्थित बघा एक वेळेस. पश्चाताप. ओके, तो पश्चाताप यही सही आहे का भाई? हां, तर हेच बरोबर आहे, पश्चाताप. नंतर बघा,
परीक्षा इझिली तुम्हाला लिहिता येणार आहे परीक्षामध्ये, अशाच प्रकारे लिहायचं असतं परीक्षा. नंतर येतं निसर्ग, तर निसर्गामध्ये पण पहिलंच करेक्ट येणार आहे. यस, दिस इज अ करेक्ट. सो अशा प्रकारे तुम्हाला हे शोधायचं असतं आणि जवळपास 4 तुम्हाला शब्द शोधायचे आहेत आणि इझिली अशाच प्रकारचे तुम्हाला शब्द पाहायला मिळतात. तर हे IMP आहे. नंतर येतं विरामचिन्हे. विरामचिन्हे बघा किती सोपी आहे. पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. कोणकोणती विरामचिन्हे दिलेली आहेत? एक तर एकेरी अवतरण चिन्ह, एक तर पूर्णविराम. हा पूर्णविराम आणि येथे दिलेला एकेरी अवतरण चिन्ह झालं. तर तुम्हाला अशा प्रकारे आन्सरमध्ये याचं नाव लिहायचं आहे. असे हे नाही लिहायचं, यामध्ये तुम्हाला नाव लिहायचं आहे. ठीक आहे, फुल स्टॉप, पूर्णविराम, येथे पूर्णविराम लिहाल, येथे एकेरी अवतरण चिन्ह. पारिभाषिक शब्द बघा, पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहायचे, जसे की डेली, ओके, अँड जॉईंट मीटिंग. डेली वेजेस मतलब दैनिक वेतन, रोजदारी म्हणू शकतो आपण. रोजदारी आपल्या सिंपल शब्दामध्ये रोजदारी. तर तुम्ही असं नका लिहू, डेली वेतन असं लिहा, मतलब दैनिक वेतन. ओके, अँड संयुक्त सभा, जॉईंट मीटिंग, संयुक्त सभा. नंतर बघा विभाग 5 उपयोजित लेखन, आणि खूप महत्त्वाचं असतं उपयोजित लेखन. खूप सारे भरभरून मार्क्स तुम्हाला यामध्येच मिळतात आणि यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट असे टॉपिक मला द्यायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्याकरता मी पार्ट 2मध्ये तुम्हाला पूर्ण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे उपयोजित लेखनचे ते देणार आहे. तर तुम्हाला पार्ट 2 पाहायचा आहे. डोंट वरी, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल मोस्टली तोपर्यंत जर पार्ट 2 येणार आहे. तर तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून घ्यायचा आहे, तोपर्यंत हा व्हिडिओ येणार आहे. सोबतच तुम्हाला इंग्लिश, नंतर तुमचे जे पण 10वी, तुम्ही मराठी मीडियम असो इंग्लिश मीडियम असो, जे पण तुम्हाला पेपर पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला मोस्टली हे पेपर कमेंट बॉक्समध्ये आणि मोस्टली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तिथे जाऊन तुम्हाला सिंपल लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही त्या म्हणजेच पर्टिक्युलर पेपरच्या व्हिडिओवर तुम्ही जासाल. तर कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करसाल आणि हा पेपर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. सोबतच बघा, मोस्ट इम्पॉर्टंट आता पाहणार आहे की तुम्हाला हा PDF, ठीक आहे, हा PDF तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायचा किंवा हा IMP बोर्ड लेवल क्वेश्चन पेपर तुम्हाला कसा मिळेल विथ आंसर शीट, तर आपण ते पाहूया. तो देखिए गाइस, अगर आपको IMP बोर्ड पेपर चाहिए विद आंसर शीट, बिल्कुल ईजी है. देखिए, इस इंस्टाग्राम पेज को आपको फॉलो करना है. यह है इंस्टाग्राम ID और यही ID और लिंक मैंने आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में दे दिया है. जस्ट क्लिक करिए और उसे फॉलो कर लीजिए. जैसे आप फॉलो करते हो, जो आपको एक स्क्रीनशॉट निकालना है और वो स्क्रीनशॉट इस नंबर पर आपको सेंड कर देना है. मेरी टीम देखेगी एंड विद आपका नेम भी यहाँ पर भेज दीजिए. सो आपको मेरी टीम एक प्राइवेट टेलीग्राम ग्रुप पे ज्वाइन कर देगी, जिसमें आपको सभी PDF विद आंसर शीट अवेलेबल है. और साथ में देखिए, यह लगभग ऑफर जो है फर्स्ट 1000 स्टूडेंट के लिए, देन आपको यहाँ पर कुछ अमाउंट पेड करनी पड़ेगी. अभी फ्री है तो आप इसका फ़ायदा लीजिए. जल्दी इस इंस्टाग्राम पेज को फॉलो कर लीजिए और यहाँ पर व्हाट्सएप ग्रुप पे स्क्रीनशॉट शेयर कर दीजिए. थैंक्स.